मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या खतरनाक कटलर अण्णांचा छातीफोड, चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउट. त्याआधी तुम्हा सर्वांचा एक कॉमन क्वेश्चन, प्रणव दादा माझं एज 17 आहे, 16 आहे, तर मग मी क्रिएटिन यूज करू शकतो का? हो भावा, नक्कीच घेऊ शकतोस. इव्हन 13-14 वर्षाचे टीनेजर्स पण घेऊ शकतात, कारण टीनेजर्स साठी पण क्रिएटिनवर मल्टिपल स्टडीज झालेले आहे. पण फक्त क्रिएटिन घेऊन काही नाही होणार. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर पण नेहमी काम करावं लागेल, तेव्हाच त्या क्रिएटिनचा तुमच्या बॉडीवर इफेक्ट दिसेल. मल्टिपल स्टडीज खूप जास्त क्लिअर आहेत की क्रिएटिन तुमच्या बॉडीवर निगेटिव्ह इफेक्ट नाही करत. माझी स्ट्रेंथ गेन करण्यासाठी जो क्रिएटिन मी यूज करतोय, त्या सेम प्रोडक्टला चेकआउट करण्यासाठी माझ्या बायो मध्ये दिलेल्या लिंकला व्हिजिट करा. चल भाई, सुरू करूयात. कटलरांना म्हणतात पहिले 3 वॉर्म अप सेट मार, म्हणून मी विचार केला ठीक आहे, आता यातच एक 1 रेप मॅक्स ट्राय करूया. म्हणून 90 kg वेट घेतला, पण तिच्या आईला जमला रे मला. आईच्या गावात नेक्स्ट टाइम 95 मारू. मग त्यानंतर मी वेट कमी केला आणि रिपिटेशन सोबत 3 वर्किंग सेट मारले. अण्णा म्हणाले आता इन्क्लाइन डंबल प्रेस मार. मग विचार केला आता जर आपला जोर वाढलाच आहे तर 35 किलो तर ट्राय करून बघू ना. मला एकट्याला काय डंबल उचलं नाही, म्हणून मित्राला बोलवला, नाही वाटत जाईल म्हणून. जय बजरंग बली. जमतंय जमतंय. काय वाटतंय किती जातील? आई शपथ सांगतो 6च गेले. 7व्याला उचलायला गेलो, डायरेक्ट सिस्टम एरर. भासू दे बोललो, नेक्स्ट टाइम सेम वेटला 8 मारायचं ट्राय करू. काय हसते बघ, वर्ल्ड रेकॉर्डच मोडलाच नाही. त्यानंतर गेलो मी केबल क्रॉस मशीनवर. सुदैवानं आज इथे एक पण कार्टन नव्हतं, नाहीतर तिच्या आईला असा एक दिवस नसेल ज्यात ही मशीन तुम्हाला फ्री भेटेल. भेंडी कोण ना कोण तरी तडमडतच असणार. शेवटी मल्टी फंक्शनल आहे ना. अण्णा म्हणाले चावीगिरी बस कर, चल डंबल पुल ओव्हर मार. तिच्या आईला बॅकला पण हेच, चेस्टला पण हेच. हॉनेस्टली सांगतो, आधी मला स्वतःलाच या एक्सरसाइज वर अभ्यास करावा लागेल की सेम एक्सरसाइजचा यूज करून पर्टिक्युलर मसलला कसं टार्गेट करायचं. जाऊ दे, नंतर शिकू, आधी वर्कआउट संपवतो. त्यानंतर मारले मी इन्क्लाइंड बेंच, डंबल फ्लाय. बॅकग्राऊंड क्लिअर असला का व्हिडिओ कसली भारी येते नाही, पण तिच्या आईला कोण ना कोणतरी तरमडतात. तिकडे अण्णा भावचलले, मला खेचत आणला आणि अँगल बार ट्रायसेप पुश डाऊन मारायला लावले. अरे म्हणजे तोच रे बाई, वी बार. जाऊ दे, आता तो ट्रायसेप बघ कसला दिसतंय. पण तिच्या आईला त्या फंक्शनल ट्रेनरवर पण गर्दी झाली, म्हणून मग मी आलो ट्रायसेप पुश डाऊन मशीनवर. थांब, आता परत ट्रायसेप बघ. काय वाटतं ट्रायसेप कडे बघून? अण्णा भडकून बोलले, ए बाबा, अरे भास्कर, किती स्वतःची तारीफ करून घेशील, बास बास. मला वाईट वाटलं, अण्णा पण चालतात माझ्यावर, म्हणून मी इथे उठून आलो. डंबल उचलला आणि गप ट्रायसेप एक्सटेन्शन मारायला लागलो. माझा बोलायचा मूडच गेला. जाऊ दे, मी पोजिंगच करतो. काय आईला गर्दी आहे, लाज वाटते रे. हट, त्याच्या आईला लाजला तो संपला भाई. बॉडी पंप चेक करा तुम्ही, कसा वाटतंय सांगा. एकदम खतरनाक नाही ट्रायसेप तर काय भाई. जाऊ दे, मी काय बोलतच नाही. अण्णा आता उपट घालतील माझ्या. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.